पुण्यात क्षुल्लक कारणास्तव एका तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून त्याला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फक्त खिशात हात घातल्याच्या कारणातून झालेल्या वादात तरुणाच्या गळ्यावर ब्लेडने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुशील अजिनाथ थोरात वय 26 असे गंभीर झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भरत उर्फ हरीश मोरे कासेवाडी याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही घटना कासेवाडी येथील गोल्डन जुबली चौकात सकाळी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. फिर्यादी सुशील, त्यांचे मित्र अनिकेत यादव, अभिजित जाधव हे विश्रांतवाडी येथील भीमजयंतीचा कार्यक्रम पाहून पहाटे आले होते. गोल्डन जुबली चौकात ते गप्पा मारत थांबले असताना त्यांच्या तोंड ओळखीचा आरोपी मोरे हा तिथे आला. त्याने सुशीलच्या खिशात हात घातला तेव्हा सुशीलने त्याला ढकलून दिल्याने जमिनीवर पडला. त्याने उठून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मला खाली कसं पाडलं, तुला आता मारूनच टाकतो असं म्हणून त्याने त्याच्या जवळ असलेलं ब्लेड काढून सुशीलला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुशीलच्या गळ्यावर जोरात वार केला, त्यात तो गंभीर जखमी झाला. भरतने सुशीलच्या कानावरती, हातावरती वार केले. त्याचे मित्र व जाणारे येणारे लोक त्यांच्या मदतीला आले तेव्हा भरत मोरे याने लोकांनाही धमकावत कोणी वाचवायला आले तर सर्वांचे तुकडे करून टाकेल असे म्हणत लोकांना धमकावलं. त्यामुळे लोक पळून गेले. त्यानंतर सुशीलच्या 2 मित्रांनी धाडस करून त्याला धरण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो पळून गेला. त्यानंतर सुशीलला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खडक पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन सुशीलची फिर्याद घेतली असून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे पुढील तपास करीत आहेत. गुन्हेगारीसह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदतला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.